लग्न होऊन काही काळानंतर काही व्यक्तींच्या मनात तिसऱ्याच कुणाविषयी तरी मृदुभाव जागे होतात. डोक्यात बुद्धी आणि मनाचा पुरता गोंधळ उडतो. जे काही वाटतंय ते का वाटतंय याची उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळं प्राप्त परिस्थितीत कसं वागावं समजत नाही. आपल्या पती किंवा पत्नीशी असलेल्या प्रेमाचं नातं तकलादू असल्याची ही खूण मानावी की एकाच वेळी 2 किंवा 3 लोकांविषयी प्रेमभावना असू शकते. मनातल्या ह्या प्रचंड भावनिक लढाईचं काय करावं? स्वतःलाच प्रश्न विचारावेत की स्वतःच्या नात्याबद्दल पुढचा काही निर्णय घ्यावा याबाबत समजून घेऊया. आकर्षण वाटणं अटळ. रिलेशनशिप कोच खुशबू म्हणतात की सगळ्यात आधी एक दीर्घ श्वास घ्या. समजून घ्या की असं आकर्षण वाटणं अपरिहार्य आहे. वचनबद्ध नातेसंबंधात किंवा विवाहित नातेसंबंधातही अशा भावना दुसऱ्या कोणाबद्दलही निर्माण होऊ शकतात. नात्यात उणीव आहे, पण तुम्हाला या भावनांचे काय करायचे आहे ते पाहावे लागेल. कधीकधी दुसऱ्याकडे आकर्षित होण्याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्हाला तुमच्या सध्याच्या नात्यात काही गोष्टींची उणीव आहे आणि त्या पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. तुमच्या नात्यात काहीतरी कमी आहे का? तुम्हाला नातेसंबंध उत्साह हवा आहे का? की तुमचा जोडीदार तुम्हाला पाहतो आणि समजून घेतो असे तुम्हाला वाटावे असे तुम्हाला वाटते? ते आकर्षण आहे की तुमच्यासाठी भावनिक सुटका आहे? आपल्या नात्याला असं जपा. तुमच्या सध्याच्या नात्यात स्पार्क नसल्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी आकर्षित होऊ शकता. म्हणून तुमच्या नात्यात स्पार्क आणण्याचा प्रयत्न करा. भावनिक अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यापासून पळून जाऊ नका. एकमेकांना भावनिकदृष्ट्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. नात्यासाठी वेळ द्या. रिलेशनशिप कोच खुशबू खुशवा पुढे सांगतात की वैवाहिक नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी विश्वास, संवाद, आदर आणि एकमेकांना वेळ देणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे नातेसंबंध केवळ एकत्र राहण्यापुरते मर्यादित नसून भावनिक गुंतवणूक आणि एकमेकांच्या गरजा व भावनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.